नमस्कार. या निवडीच्या माध्यमातून पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. पवित्र पोर्टलवरती रूपांतरित मेरिट लिस्ट ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे बरेच उमेदवार आपलं रिकमेंडेशन झालेलं आहे किंवा नाही, तर हे लॉग इन करून पाहत असतात किंवा लॉग इन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सर्रास अशा प्रकारे रेड कलरमध्ये हायलाइट केलेल्या रयत शिक्षण संस्था आणि अजून एक संस्था दिसते किंवा जर तुम्हाला अजून या व्यतिरिक्त काही संस्था आलेल्या असतील, तर त्या रेड कलरमध्ये दिसतात. त्याच्यामुळे बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा एक संभ्रम आहे, की या जागा भरल्या का गेल्या नाहीत किंवा रेड कलर असण्याचं कारण नेमकं काय आहे? तर या संदर्भातील माहिती तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत, ज्याच्यामुळे तुमच्या मनात संभ्रम निर्माण होईल आणि या जागा पुढे भरल्या जातील किंवा नाही, असंही या ठिकाणी शंका असेल, तर ती या ठिकाणी तुमची दूर होईल. त्या ठिकाणी बघा, आपला 10 जून रोजी एक प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं, की या पवित्र पोर्टलची जी काही रूपांतरित यादी आहे, तर त्यासाठी शासनाची परवानगी मिळालेली आहे. परंतु शासनाने परमिशन देत असताना किंवा निवडणूक आयोगाने परमिशन देत असताना काही अटी घातलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये बघा, पहिलीच अट या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे, ती म्हणजे पदवीधर आणि किंवा शिक्षक मतदारसंघाच्या प्रक्रियेवरती प्रभाव पडून आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन होईल अशी कोणतीही कृती घडणार नाही, याबाबतची खबरदारी घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत शाळेतील शिक्षक पदभरतीबाबतची प्रक्रिया राबवण्यास आज मान्यता प्राप्त झाली आहे. म्हणजे लक्षात ठेवा, की 10 तारखेलाच फक्त ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, म्हणजे या ठिकाणी झडपी असेल किंवा महानगरपालिका असेल आणि नगरपालिका असेल, तर या झडपी, महानगरपालिका आणि नगरपालिका, तर या स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत ज्या काही जाहिराती होत्या, त्या त्या जाहिरातीमधील जागा भरण्यासाठीच फक्त मान्यता प्राप्त झाली होती 10 तारखेला. आणि पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आहे, आचारसंहिता सुरू आहे आणि त्याच्यामुळे ज्या काही खाजगी संस्था येतील, मग त्याच्यामध्ये रयत शिक्षण संस्था असेल किंवा इतर कोणत्याही संस्था असेल, ज्या विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये आपल्या जाहिरातीने दिलेल्या होत्या, तर त्या जागा भरल्या जाणार नाहीत. तर अशा प्रकारची ही अट होती आणि त्याच्यामुळेच या जो काही रूपांतरित राउंड आहे, तो लावत असताना फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही जागा आहेत, तर त्याच कन्व्हर्ट केल्या गेल्या आणि त्याच फक्त भरल्या गेल्या. त्याच्यामुळे रयत शिक्षण संस्था असेल किंवा रोहंजान तलोजा विभाग याची एक संस्था आहे. तर अशा प्रकारची याच्यामध्ये ज्या काही 5 जागा असतील, मग त्याच्यामध्ये प्रत्येक कॅटेगरीच्या काही जागा असतील, काही विषयाच्या 5 जागा आहेत, इंग्लिश मीडियम, मराठी मीडियमच्या जागा आहेत. त्यामुळे त्या जागा तशाच राहिलेल्या आहेत आणि या जागा सुद्धा भरल्या जातील. परंतु आचारसंहिता संपल्यानंतर त्या संदर्भात जी काही कार्यवाही ती होईल आणि त्यासंबंधी जे काही न्यूज बुलेटिन आहे, ती सुद्धा प्रसिद्ध होईल, की नेमके त्या जागा कधी भरल्या जातील. परंतु हेच कारण आहे, की या ठिकाणी तुम्हाला जे काही रेड कलरमध्ये हायलाइट करण्यात येत आहे, तर त्याचं कारण एवढंच आहे, की आदर्श आचारसंहिता चालू असल्यामुळे या जागा भरल्या जाणार नाहीत किंवा भरू नये अशा प्रकारची अट असल्यामुळे हा या ठिकाणी हायलाइट करण्यात त्या ठिकाणी आलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून रेड कलरमध्ये हायलाइट होण्याचं कारण काय, या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे. तुमच्या मनातील संभ्रम या ठिकाणी दूर झालेला असेल, तर व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल, तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.